केला. अशा बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत. तुम्ही म्हणता अडथळे निर्माण केले गेले, हो. म्हणजे तुमच्या कमिशन कमिशनचं काम आम्हाला आयोगाला स्वतंत्र जागा पाहिजे, जागा द्या म्हणून मागणी केली, ती दिली गेली नाही. आयोगाला स्टाफची व्यवस्था करा, ती दिली गेली नाही. आयोगाला गाडी द्या, ती केली नाही. त्यांनी आम्हाला VT छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळची जागा दाखवली, जी अयोग्य होती, पार्किंगही नव्हती. शेवटी महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाची जागा, जिथं मी अध्यक्ष होतो, तीच जागा आम्ही सिलेक्ट केली. तिथं आम्ही सगळं कार्यक्रम केला. माझ्या ज्युडिशियल वर्कला, तिथल्या स्टाफला त्रास त्याबद्दल झाला, पण आम्ही हा कार्यक्रम तिथंच केला. पण इतक्या मोठ्या प्रकारची चौकशी करायची आहे, ज्यामुळं गृहमंत्र्यांचं पद गेलं, कमिशनर बदलले, ऑलमोस्ट सरकारी गेलं. अशा महत्त्वाच्या आयोगासाठी सगळी सुविधा देणं हे शास्त्राचं काम होतं. माझी नाराजी जी आहे माझ्या रिपोर्टमध्ये मांडलेली आहे आणि मी प्रत्यक्ष भेटीमध्येही माननीय उद्धवजींना ह्या बाबी सांगितल्या. त्यांना थोडा झटकाही बसला की इतकं असं कसं घडलेलं आहे. हे मी त्यांना प्रत्यक्ष सांगितलं होतं. पण सर, तुम्हाला वाटतं का की तुम्ही जे सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करत होतात ते नाही यावं, यासाठी